श्री स्वामी समर्थ। आजचा टॉपिक असा आहे की तुमचे व्हिडिओ व्हायरल होत नसेल, तुमचे व्हिडिओचे व्ह्यू किंवा सबस्क्रायबर वाढत नसेल तर ते एका महिन्यात व्ह्यू आणि सबस्क्रायबर कसे वाढवायचे आणि एका महिन्यात चॅनल हे कसं मोनेटाईज करायचं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर काय होतं की आपण कितीही चांगला व्हिडिओ बनवून आपल्या व्हिडिओवरती कमीच व्ह्यू येतात, सबस्क्रायबर वाढत नाही। भरपूर क्रिएटरचा प्रॉब्लेम आहे। तर ह्या प्रॉब्लेमसाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे। तर ती ट्रिक जर वापरली तर तुमचा एक महिन्यामध्ये चॅनल नक्कीच मोनेटाईज होणार आहे आणि तुमचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतील। तर त्यासाठी काय करायचं, तुमच्या चॅनलवरती 3-4 कॅटेगरीचे वेगवेगळे व्हिडिओ टाकून बघा। तर हे तुम्हाला एक महिनाभर काय करायचं आहे, तर तुम्ही जे टॉपिक तुम्हाला सोपे वाटतील, जे तुमच्याकडून शक्य होतील आणि जे तुम्ही करू शकतील असे टॉपिक तुम्ही 3 ते 4 निवडा। तर प्रत्येक टॉपिकवरती तुम्हाला दररोज एक व्हिडिओ बनवायचा आहे। तर सपोज तुम्ही जर 4 कॅटेगरी निवडलेल्या असेल तर ह्या 4 कॅटेगरीचे तुम्हाला एका महिन्यामध्ये एका कॅटेगरीचे 7-7 व्हिडिओ बनवायचे आहे। आणि किंवा तुम्ही कमी बनवले तरीही चालेल, परंतु शक्य झालं तर तुम्ही एका कॅटेगरीचे 7 व्हिडिओ बनवा जर 4 टॉपिक घेतले असेल तर। जसं की पहिला टॉपिक आहे का तुमचा कुकिंगचा व्हिडिओ, तुम्ही पहिल्या दिवशी रेसिपी टाका। दुसरा व्हिडिओ जर तुमचा दुसरा टॉपिक असेल मोटिवेशन तर तुम्ही दुसऱ्या दिवशी मोटिवेशनचा व्हिडिओ टाका। आणि जर तिसरा विषय तुमचा डेली लाईफस्टाईलचा असेल तर ते म्हणजे की जे तुम्ही दररोज करत आहात ते व्हिडिओ बनवून तुम्ही शेअर करून बघा आणि त्यात थोडं अट्रॅक्टिव्ह असं शेअर करा। आणि चौथा व्हिडिओ तुमच्या हेल्थच्या रिलेटेड असेल तर तुम्ही हेल्थचा व्हिडिओ टाका। असे तुमचे 4 व्हिडिओ हे तयार होतात 4 दिवसामध्ये। परत हीच प्रोसेस तुम्हाला रिपीट करायची आहे। तर अशा पद्धतीने एका टॉपिकचे 7 व्हिडिओ टाकायचे आहे। आणि हे व्हिडिओ टाकायच्या वेळेस ध्यानात ठेवा की तुम्ही ट्रेंडिंग टॉपिक घ्या आणि त्यावरती ह्या अशा विषयांवरती व्हिडिओ बनवा ज्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे। आणि ध्यानात ठेवा की ह्या व्हिडिओचं टायटल आणि थंबनेल हे खूप अट्रॅक्टिव्ह बनवायचं आहे। जसे की जर समोरच्यानी जर बघितलं तर अरे यात काय झालं असा त्याला क्वेश्चन पडला पाहिजे, अरे यात पुढं काय होणार आहे असे क्वेश्चन त्याला पडले पाहिजे। की एकदम क्लिकेबल थंबनेल तुम्हाला बनवायचं आहे की बघितल्यावर लगेच व्हिडिओ बघण्याची इच्छा झाली पाहिजे असे थंबनेल तुम्हाला बनवायचे आहे। आणि टायटल सुद्धा तुम्हाला असे लिहायचे आहे की दुसऱ्यांनी जर वाचल्यानंतर अरे यात काय झालं असं त्याला प्रश्न पडला पाहिजे आणि व्हिडिओ बघण्याची इच्छा झाली पाहिजे। अशा पद्धतीचं तुम्हाला टायटल आणि थंबनेल बनवायचं आहे। आणि आता काय करायचं, ही सगळी प्रोसेस महिनाभर केल्यानंतर ज्या व्हिडिओवरती सगळ्यात जास्त व्ह्यू आलेले आहे तो टॉपिक तुम्हाला निवडायचा आहे। म्हणजे तो टॉपिक सर्चेबल आहे आणि लोक तो टॉपिक जास्तीत जास्त बघतात हे तुम्हाला ही प्रोसेस केल्यानंतर कळेल। त्यामुळे तुम्ही ही प्रोसेस करा आणि मग जो टॉपिकवरती सगळ्यात जास्त व्ह्यू आलेले आहे त्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवायला सुरुवात करा। टॉपिक तुम्ही पकडला की सगळ्यात जास्त व्ह्यू आलेला आहे तो टॉपिक, तर ह्या टॉपिकवरती आता व्हिडिओ कसे बनवायचे, सेम प्रोसेस। थंबनेल हे खूप अट्रॅक्टिव्ह बनवायचं आहे, ट्रेंडिंग टॉपिक निवडायचं आहे आणि टायटल सुद्धा क्लिकेबल तयार करायचं आहे। म्हणजे मग तुमचे व्हिडिओ हे व्हायरल जातील म्हणजे जातील। आणि व्हिडिओ आणि टायटल अट्रॅक्टिव्ह जर असलं तर व्हिडिओ व्हायरल होतात। तर ते कसे काय, तर काय होतं की तर तो व्हिडिओ तुमचा ओपन करून जर 1 जणांनी पूर्ण बघितला तर यूट्यूब काय करतो, त्या व्हिडिओला अजून 10 जणांना पाठवतो। तर ही एक यूट्यूबची प्रोसेस आहे जी की ही 99% लोकांना माहीतच नाहीये। आणि व्हिडिओ असा बनवा की तो व्हिडिओ पहिले 15 मिनिटं हे तुम्हाला खूप अट्रॅक्टिव्ह बनवायचे आहे की म्हणजे जो व्यक्ती तुमचा व्हिडिओ बघत आहे तो व्हिडिओ सोडून दुसऱ्या व्हिडिओवर जाणार नाही। त्यामुळे 15 सेकंडचा व्हिडिओ हा खूप अट्रॅक्टिव्ह बनवायचा आहे। आणि इथपर्यंत प्रोसेस झाल्यावर पुढचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला माहितीचा असला पाहिजे, नुसताच बनवायचा नाहीये, व्हिडिओ सुद्धा चांगला असला पाहिजे की लोक बघतील शेवटपर्यंत। तर अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओ 1 महिनाभर टाकून बघा आणि कंटिन्यू टाका, तर तुमचं एका महिन्यामध्ये चॅनल नक्की मोनेटाईज होईल। तर आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। आणि व्हिडिओ जर तुम्हाला माहितीचा वाटला नसेल तर तुम्ही डिसलाईक सुद्धा करू शकतात। आणि अशीच माहिती जर बघायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशा माहितीचे व्हिडिओ बघायला मिळेल। तर श्री स्वामी समर्थ। परत भेटूया अशाच एका नवीन माहितीच्या व्हिडिओमध्ये।